सो मंडळी, हा आहे नांदुरामधील सगळ्यात फेमस चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक। ओके, सगळ्यात आधी आपण इथून सुरुवात करूया। दारापासून केली आहे, बट नांदुरामध्ये काय काय आहे ते दाखवण्यासाठी मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवणार आहे हे, ठीक आहे। कारण मी महाराष्ट्रातून बिलॉंग करते, सो महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आहे। ठीक आहे, चला मग आपण करूया एंटर। सो आतमध्ये जाण्याआधी इथे चप्पल काढावी लागते आणि खरंच सांगते बिलू मी खूप वातावरण तापलेलं आहे आणि गरम आहे। सुचाला बघा किती छान असं कोरीव नक्षीकाम केलेलं आहे। सो बघा असे छत्रपती शिवाजी महाराज। बघा माझ्या मुलांनी काढली आहे ही बाईक। आता आम्ही जातोय बाईकवरती राऊंड मारायला, म्हणजे नांदुरा शहर बघायला। तुम्ही माझ्यासोबत बघा आमचं नांदुरा शहर कसं आहे, काय काय सुविधा उपलब्ध आहे तिथे। मग हे काय तर हे माझे सासरे आहेत बघा। सो मी सगळ्यात लहान सून आहे यांची, यांना 4 मुलं आहेत, एक मुलगी आहे। ओके, बाकीचे मी तुम्हाला फॅमिली मेंबर दाखवणार आहे, बट आज बघूया आपला नांदुरा, ठीक आहे। सो आम्ही निघालो आहे आता फिरायला, नांदुरा बघायला, चला मग। तर हा आहे आमचं वार्ड आणि वार्डामधून केली आहे आम्ही एक्झिट। ही आहे आमच्या वार्डाची कमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुम्हाला दिसत आहे की इथे खूप मोठे मोठे शॉप आहेत, परत छोटे छोटे शॉपसुद्धा आहेत आणि हो हॉस्पिटल्स आहेत, सोनोग्राफी सेंटर आहेत, बँक आहेत। म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की ती नांदुरामध्ये अवेलेबल नाही। तालुक्याचे शहर आहेत, सो त्या मानाने इथं सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहे। ओके, सो खूप छान असं माझं गाव आहे, नांदुरा शहर आहे। सो आय लव्ह नांदुरा। हे थांब एक थांब थांब तर बघा किती छान हिरव्या हिरव्या पालेभाज्या दिसत आहेत। सर्वात आधी ना येता येता मला छान हिरव्या पालेभाज्या दिसल्या आहेत, सो तो ऑर्गॅनिक आहेत, प्युअर आहेत। चला बघ। सो मंडळी, हा आहे नांदुरामधील सगळ्यात फेमस चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक। ओके, सगळ्यात आधी आपण इथून सुरुवात करूया। दारापासून केली आहे, बट नांदुरामध्ये काय काय आहे ते दाखवण्यासाठी मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवणार आहे हे, ठीक आहे। कारण मी महाराष्ट्रातून बिलॉंग करते, सो महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आहे। चला मग आपण करूया एंटर। सो आतमध्ये जाण्याआधी इथे चप्पल काढावी लागते आणि खरंच सांगते बिलू मी खूप वातावरण तापलेलं आहे आणि गरम आहे। सुचाला बघा किती छान असं कोरीव नक्षीकाम केलेलं आहे। छोट्या छोट्या गोष्टी दाखवलेल्या आहे आणि माझ्या पुतण्याने पकडलेला कॅमेरा त्याची जबरदस्त पाय भाजत आहे माझे, कारण विदर्भामध्ये सध्या टेम्परेचर खूप जास्त आहे। समथिंग 46चा पारा चढलेला आहे आणि अलर्ट केलेला आहे दुपार कुणी बाहेर निघू नका, बट मी निघाली आहे, थोडं वातावरण शांत आहे म्हणून। सो बघा असे छत्रपती शिवाजी महाराज। तर मंडळी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हा चौक पूर्ण रोषणाईने सजवला जातो। असा शिवजयंतीच्या दिवशी मोठा असा एक वेगळा माहोल असतो, खूप मोठी शिवजयंती निघते इथे आणि खरंच इथे आल्यानंतर आता खूप प्रसन्न वाटते। तुम्ही हा पूर्ण एरिया बघून घ्या, ठीक आहे। सो तुम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराज चौक बघितल्यानंतर कसं वाटतं प्लीज कमेंट करून नक्की सांगा। आपण आता जाऊया रेल्वे स्टेशन। ओके, चला नांदुरामध्ये रेल्वे स्टेशन वगैरे पुरा था।
निघालो आहे रेल्वे स्टेशनवरून बस स्टॉपकडे आणि त्याच बाजूने आम्ही जाणार आहे तहसील. तुम्हाला दाखवणार आहे मी तहसील. सो हा बघा पुढे माझा बाईक चालवत आहे. ओके सो चला मग. आता समजा घरून कोणी चल नागपूर जाऊ. आपल्याला पेस पाहिजे मुंबईला तर तिकड मुंबईचा ना आयफोन मध्ये मारगा. तर मंडळी एकंदरीत तालुक्याचं शहर आहे. ग्रामीण भागातील लोक आठवडी बाजाराला इथं येतात. आठवडी बाजार भरतो. रोज संध्याकाळी पालेभाज्याची साथही असते, म्हणजे पालेभाज्याचे शॉपही लागतात. आजूबाजूला मोठमोठे शॉप्स आहेत. त्या शॉपमध्ये रोजगारही मिळतो ग्रामीण भागातील लोकांना. सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. हॉस्पिटल्स आहेत, सोनोग्राफी सेंटर मी आधीच सांगितलेलं आहे, बँक आहेत, पोलीस स्टेशन आहे तालुक्याचं, हो, आणि ग्रॅज्युएशनपर्यंत कॉलेज आहे. खूप मोठे मोठे शाळा आहेत. सो एकंदरीत आमचं हे असं आहे नांदुरा शहर. सो तुम्हाला कसं वाटलं आमचं नांदुरा शहर कमेंट करून नक्की सांगा. ओके. तुम्हाला दिसतच आहे पोलीस स्टेशन. सो हे ग्रामीण भागाला लागू आहे, तालुक्याचं आहे. त्याच्या बाजूला हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच बाजूला आहे आमच्या वॉर्डाची कमान. ती बघा, ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नांदुरा आणि आम्ही केलं आहे त्यामध्ये एंटर. सो आम्ही जात आहे घरी. आणि हो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, ओके, आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन जो व्हिडिओ काढला असतो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार. आम्ही आलो आहे आता घरी. सो फायनली पोचलो आहे आम्ही घरी. ओके, आणि आजचं ऊन खूप जास्त होतं. विदर्भाचं ऊन म्हटलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे. सो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.